नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दिनांक 23 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू झाली असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावत निवडणुकीच्या रणधुमाळीत भावनिक आणि राजकीय वातावरण निर्माण केले आहे. माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी होत असलेली ही पोटनिवडणूक केवळ राजकीय लढत नसून कर्डिले कुटुंबासाठी एक भावनिक कसोटी ठरत आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत अक्षय कर्डिले मतदान केंद्रावर दाखल झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासासोबतच जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसून आली. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अक्षय कर्डिले म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी आयुष्यभर जनतेसाठी काम केले. त्यांच्या कार्यावर आणि जनतेच्या विश्वासावर मी उभा आहे. तोच विश्वास मला या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. राहुरी मतदारसंघात कर्डिले कुटुंबाचे असलेले जनसंपर्क, विकास कामांची परंपरा आणि भावनिक नाळ या सर्व गोष्टी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विशेषतः वडिलांचा वारसा आणि मुलाची जबाबदारी हा मुद्दा मतदारांच्या मनाला भिडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान मतदानाच्या सुरुवातीपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गावागावांतून नागरिक मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. या पोटनिवडणुकीत राजकीय समीकरणाबरोबरच भावनिक लाटही निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आज मतदान करत असताना ज्यावेळी मी माझ्या अनुक्रमांक नंबर 1 कमळ या चिन्हासमोर बटन दाबलं त्यावेळी एक क्षण जो साहेबांसोबत मी व्यक्त केला त्या सगळ्या आठवणी आल्या. त्या चिन्हासमोर ज्यावेळेस मी बटन दाबत होतो त्यावेळी साहेब दिसले. साहेबांची आठवण आज प्रत्येकाला होतीये, कारण की आज जे मतदान मला सर्व घडतंय हे प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांचं एक भावना आहे, प्रेम आहे. आज प्रत्येकजण ह्या मताच्या रूपात ते साहेबांच्या प्रती असणारं प्रेम हे व्यक्त करणार आहे. आज आता मी माझं तसं दुर्भाग्य समजतो की मी उमेदवार आहे पण माझ्यासोबत माझे वडील नाहीत. अनेक वेळा जेव्हापासून मला हक्क मतदानाचा आला प्रत्येक निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासोबत मतदानासाठी आलेलो आहे. आज पहिली अशी वेळ आहे की त्यांच्याशिवाय मला मतदान करावं लागतंय. त्यांच्या जागेवरती मी उमेदवार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.